तर इथे आपल्याकडे केंद्रबिंदू ओ असलेला एक वर्तुळ आहे, ज्याला आपण वर्तुळ ओ म्हणूया. आणि आपल्याकडे रेषाखंड ओडी आहे. आपल्याला सांगितलं आहे की रेषाखंड ओडी ही वर्तुळ ओची त्रिज्या आहे. आपल्याला असंही सांगितलं आहे की रेषाखंड ओडी हा ए सी या जीवेवर किंवा रेषाखंड ए सीवर लंब आहे. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की रेषाखंड ओडी हा ए सीला दुभागतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दात विचार करायचा झाल्यास तो ए सीला त्याच्या मध्यबिंदूवर छेदतो. तर हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि तुम्ही स्वतः हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून पहा. ठीक आहे, आता आपण हे एकत्र सोडवूया. आणि हे सिद्ध करण्यासाठी मी 2 एकरूप त्रिकोण तयार करणार आहे. चला आता मी हे त्रिकोण काढतो. तर मी ओ पासून सी पर्यंत एक त्रिज्या काढली आणि मी आता ए पासून ओ पर्यंत दुसरी त्रिज्या काढतो. आता आपल्याला माहिती आहे की ए ओची लांबी ही ओ सीच्या लांबी एवढी असणार आहे, नाही का? कारण या दोन्ही त्रिज्या आहेत, नाही का? आपल्याला माहिती आहे की ओ ए आणि ओ सी हे समान अंतर आहे, कारण की या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आपण या आकृतीमध्ये असं चिन्ह तिथे काढूया, म्हणजे आपल्याला दिसेल की या दोन बाजू समान आहेत. तर याच्यापुढे आपण काय करू शकतो? ओ एम ही बाजू बघा दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे, त्रिकोण ओ एम सीमध्ये आणि त्रिकोण ओ एम एमध्ये. तर ओ एम हे ओ एमशीच बरोबर आहे, म्हणजेच समरूप आहे असं आपण लिहू शकतो. तर ओ एम समरूप आहे ओ एमलाच, कारण इथे आपला परावर्तनाचा गुणधर्म लागू होतो, नाही का? परावर्तन ही अगदी साहजिक गोष्ट आहे. आता तीच बाजू स्वतःशी एकरूप असेलच. आणि आता आपल्याकडे 2 काटकोन त्रिकोण आहेत. मला हे काटकोन त्रिकोण आहेत हे कसं माहिती? बरं, आपल्याला दिलेल्या माहितीमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की रेषाखंड ओडी हा रेषाखंड ए सीवर लंब आहे. आता जर तुमच्याकडे फक्त 2 त्रिकोण असतील ज्यांच्या बाजूंच्या 2 जोड्या एकरूप आहेत, तर तेवढ्यावरून त्या त्रिकोणांची एकरूपता सिद्ध होत नाही. पण जर तुम्ही 2 काटकोन त्रिकोणांबद्दल बोलत असाल तर तेवढं पुरेसं असतं. आणि याकडे पाहण्याचे 2 मार्ग आहेत. आपण कर्णभुजा कसोटीचा विचार केला होता, जिथे जर तुमच्याकडे 2 काटकोन त्रिकोण असतील आणि त्यात एका बाजूची जोडी एकरूप असेल आणि कर्णाची जोडी एकरूप असेल, तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. पण याकडे पाहण्याचा दुसरा एक सोपा मार्ग म्हणजे पायथागोरसचं प्रमेय वापरणं. जर तुम्हाला काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू माहिती असतील, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही तिसरी बाजू शोधू शकता. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, आणि सध्या आपण कर्णभुजा कसोटीच वापरूया, पण तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करूनही ए एम हा एम सीशी एकरूप आहे हे सिद्ध करू शकता. पण मी हे असं लिहितो, मी लिहीन की कर्णभुजा कसोटीनुसार त्रिकोण ए एम ओ हा त्रिकोण सी एम ओ त्रिकोण सी एम ओशी एकरूप आहे. आणि जर हे त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप असल्याच पाहिजेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ए एम रेषाखंड ए एम हा मला इथे एकरूप लिहायला थोडा त्रास होतो आहे, थांबा मी इथे नीट लिहितो. रेषाखंड सी एमशी एकरूप असणार आहे. ए एम हा सी एमशी एकरूप असणार आहे, म्हणजे दोघांचं माप समान असणार आहे. आणि जर त्यांचं माप समान असेल तर आपण आत्ताच सिद्ध केलं आहे की एम हा ए सीचा मध्यबिंदू आहे किंवा ओडी हा ए सीला दुभागतो असं लिहिता येईल. तर मी असं म्हणू शकतो की ओडी हा ए सीला दुभागतो, नाही का? तर रेषाखंड ओडी हा रेषाखंड ए सीला दुभागतो आणि इथे आपलं काम पूर्ण झालं आहे.